कोकणची आचरा नगरी इथला श्रीदेव रामेश्वर म्हणजे आचऱ्याचा राजा. जत्रेच्या रोषणाईने पूर्ण गाव नटले. आजोबा आणि नातू जत्रेतल्या एका खाऊच्या दुकानापाशी थांबले आहेत, जिथे गरम खाजा बनवण्याचा सुगंध दरवळतोय. आजोबा, आज तर सगळीकडे प्रेमाची चर्चा आहे, पण काल तुम्ही म्हणाला की महादेवांनी पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी रूप बदललं होतं. साक्षात देवाला कशाची खात्री करून घ्यायची होती? बाळा, प्रेम जेव्हा खरं असतं ना, तेव्हा त्याची परीक्षा ही अग्नीसारखी असते. महादेव एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेऊन पार्वतीच्या समोर आले. त्यांनी पाहिलं की एक राजकन्या कडाक्याच्या थंडीत बर्फात बसून जप करते. ते हसले आणि पार्वतीला म्हणाले, अगं पोरी, तू कुणासाठी हे हाल सोसतीयस? त्या स्मशानात राहणाऱ्या, अंगाला राख फासणाऱ्या आणि गळ्यात साप गुंडाळणाऱ्या वेड्या शंकरासाठी तो तुला काय सुख देणार? बाळा, तो वृद्ध ब्रह्मचारी महादेवांची खूप निंदा करू लागला. तो म्हणाला, शंकर तर अमंगल आहे, त्याला न घर आहे न दार. तू तर राजकुमारी आहेस, एखाद्या देखण्या राजाशी लग्न कर. पण पार्वतीच्या डोळ्यात राग अनावर झाला. पार्वती गरजली, थांबा, तुम्हाला माझे महादेव कळालेच नाहीत. जे जगाला अमंगल वाटतं तेच माझ्यासाठी सर्वात मंगल आहे. तुम्हाला त्यांची निंदा करायची असेल तर इथून चालते व्हा, कारण मला माझ्या महादेवाशिवाय दुसरं काहीही ऐकायचं नाही. त्याच क्षणी तो वृद्ध ब्राह्मण अदृश्य झाला आणि साक्षात महादेव आपल्या दिव्य रूपात प्रगट झाले. वाह, म्हणजे पार्वतीने स्वतःच्या प्रेमाचा सन्मान राखला, तर मग महादेवांनी तिला स्वीकारलं का? हो बाळा, हा दिवस विश्वासाठी प्रेमाचा असेल. त्या महादेवांनी पार्वतीला शब्द दिला की आजपासून मी तुझ्या भक्तीचा गुलाम झालो आहे. बाळा, उद्या आपण पाहणार आहोत हिमालयातील तो ऐतिहासिक विवाह सोहळा. उद्या आपण जाऊया नेरूरच्या कलेश्वराच्या जत्रेत, जिथे साक्षात महादेवांची लग्नाची वरात निघणार आहे. पार्वतीची भक्ती जिंकली होती आणि महादेवांचं वैराग्य प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघालं होतं. उद्या महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी विश्वातल्या पहिल्या आणि सर्वात सुंदर लग्नाची गोष्ट आपण पाहणार आहोत. उद्या भेटूया नेरूरच्या जत्रेत. आजोबांच्या गोष्टी सीझन 12 मध्ये. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.